नमस्कार मंडळी, आपण नवरी मिळे हिटलरला 26 जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. लीलाला खूप जास्त भूक लागलेली असते, पण उपवास असल्यामुळे ती काहीच करू शकत नसते. आणि मग डायनिंग टेबलवर सगळेच येतात नाश्ता करण्यासाठी. मग त्या टायमिंगला दुर्गा लीलाला सांगते की तू तू वाढ एजे त्यांना सगळ्यांना, मी तोपर्यंत ज्यूस घेऊन येते एजेंसाठी. आणि ज्यूस घेण्यासाठी गेलेलं असते. एजेला ती वाढती म्हणजे प्लेटमध्ये, सगळ्यांना प्लेट्समध्ये वाढून घेते जेवण. आणि एजेंना फोन येतो तर एजे न खातच निघून जातात. आणि मग लीला म्हणत असते, बघा मला खायचं आहे तर मला खाता येत नाही आहे, आणि केले एजे स्वतःच निघून. कसं ना, मला ना खूप भूक लागली आहे, मला काहीच कळत नाही असं म्हणत असते. त्याला करमतच नसतं. तेवढ्यात तिथे रेवू येते आणि रेवू तिला सरप्राईज देते की मी आली आहे म्हणून. आणि मग म्हणते की खूप छान वाटला रेवू तू इथं आली आहेस. तर रेवू म्हणते आजींचं थँक्स म्हण, की आजींनीच मला बोलवलेलं आहे, आजींनी मला सांगितलेलं आहे की लीला रोळेपर्यंत तू इथे ये जा करत जा. मग रेवू म्हणते तुला भूक लागली आहे ना, मी तुझ्यासाठी जेवायला गुपचूप घेऊन येते म्हणजे तू खाशील. तर मग लीला म्हणते नाही नाही, आजींनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे, त्यामुळे मला आजींचा विश्वास ना अजिबात मोडायचा नाही आहे. आजी खूप छान आहेत असं म्हणत असते. आणि इकडे दुर्गाचा नवरा तिला सांगत असतो की जे काही झालं, जे जुनं झालं ते विसरून जा ना, मी खूप बदललो आहे. ती म्हणते असं नाही, जे माणूस न सांगता गेलेला आणि न सांगता आलेला आहे त्या माणसावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे, की का आला आहे म्हणून किंवा का गेला होता म्हणून. तर मग तो म्हणत असतो की नाही नाही, तू विश्वास ठेव ना थोडा तरी माझ्यावर, मी खूप बदललो आहे म्हणून. इकडे सगळेच रेडी झालेले असतात वटपौर्णिमेच्या पूजेसाठी, आणि आजी लीलाला साडी घालत असतात. रेवूला खाली पाणी आणण्यासाठी जा बोलतात. आणि मग सगळे रेडी होतात, फोटोज वगैरे क्लिक करत असतात जो तो. आणि मग दुर्गाला असं वाटतं की लीला जसं त्या दिवशी आम्हाला खाली बसवलं तसं आजींनाही खाली बसवते वाटतं, असं वाटत असतं. आणि मग लीलाकडे त्या रूमकडे जातात. तोपर्यंत आजी म्हणतच असतात की तुझ्या ना निर्या मी व्यवस्थित करते म्हणून. तेवढ्यात ती म्हणते की थांबा थांबा आजी, मी ना वर चढते. मग ती वर जाते कॉटवर, आणि मग आजी तिच्या नीराला हे करतात. ती म्हणते असं का गं, मी काय म्हातारी झाली आहे का? लीला म्हणते नाही नाही आजी, तसं काही नाही आहे, मी वयाने खूप मोठे आहात, त्यामुळे तुम्हाला वाकवणं बरोबर नाही वाटत. आणि मग लीला आणि सगळ्यांनाच मध्ये बोलवते, दुर्गाला वगैरे. आणि मग ते दुर्गामध्ये जातात आणि म्हणते की कोणाची नजर नको लागायला, माझीच नको, म्हणून त्याचं हे करत असते. एजेंना 2-3 वेळा नाश्ता हॉटेलमध्ये गेल्यानंतरही त्यांना नाश्ता दिला जातो, पण त्यांच्या गाडीचा सायलेन्स वाजतो आणि ते तिथून निघून जातात. आणि इथे विश्वनाथनी पण त्यांच्यासाठी ज्यूस आणलेला असतो, ते पण ते गाडीमध्ये बसून पित नाहीत, म्हणजे नकळतपणे लीलासाठी तेही उपवास धरतायत. इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.